brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। तुम्ही बोला ना। सकाळी आम्ही पत्र दिलं, काय दिलं तुम्ही, काय केलं? अरे येतात दे, येतात दे। शांत व्हा। बाबासाहेबांच्या करणारे माणसं नाही, फक्त ऐका ना, कुणाशी बोलायचंय, कुणाशी बोलायचंय? मीडियाला बोलून आमचा प्रश्न सुटणारच नाही ना। अधिकारी पाहिजे ना, ते कोण आहे ते? अरे का प्रश्न काय? तुम्ही बोला ना। उचलत नाही ते, 10दा फोन केले तरी एक मिनिट तुम्ही जबाबदार द्या। स्क्रीन समोर बसण्याचा अधिकार आहे उमेदवारांना, पण ऐका मला इथं अरे 24 तासात आम्ही रितसर पत्र दिले, तुम्ही आम्हाला वेगवेगळे प्रतिनिधी द्या, किंवा मी समजा आपण ते स्ट्रॉंग रूमची पाहणी केली, पण आम्हाला रात्री झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी व्यवस्थासाठी आम्हाला जे वाहन आलं होतं ते वाहन बी मध्ये घेतलं नाही, आणि आम्हाला सुद्धा बाहेर हाकललं की तुम्ही आता कार्ड दिल्याशिवाय मध्ये यायचं नाही, आणि कार्डच आमच्याकडे नाहीत आणि ह्यांनी दिलेच नाहीत आम्ही रितसर मागणी करून सुद्धा। तर कसं करायचं? रात्रीच्या आयच्या टायमाला 11 वाजता आता माणसं नाहीत, हे नाहीत, आणि मग रात्रीचं काही ह्याचं जबाबदार कोण आहे? तुमची मागणी सांगा। आमची मागणी हीच आहे की आम्हाला मध्ये बसण्यासाठी जी व्यवस्था केली तात्काळ, आम्ही जे आणलेल्या आतरून पांघरून जे आहे, आणि ते गादी क्वाट टाईप, जेणे की चुकाड्याचे कोणालाही हे होणार नाही, असं आम्ही सर्वांनी मिळून तिथं आणलेलं आहे। त्यांनी मध्ये घ्यावं, किंवा त्यांनी त्यांच्या ह्यांनी व्यवस्थित आमची व्यवस्था करावी क्वाटची ह्याची, आणि आम्हाला पाहण्यासाठी बसण्यासाठी आराम करण्यासाठी 24 तास आम्ही ते हलणार नाहीत। पण संतोष रोडे साहेब आले आणि त्यांनी सांगितलं, कुणाला तरी आम्हाला चांगलं व्यवस्थित बोलू लागले, आधी कुणाच तरी फोन आला, फोनवर बोलत बोलत मला आम्हाला सगळ्या नगर चौकाला हे लय माजलेत म्हणले उर्मट भाषेत, असं कोणाला तरी बोलू लागले, पण आम्ही सर्वांनी ऐकलं होतं। ह्याची एकदा बघावं लागते म्हणले, रोजच काहीतरी काढायला म्हणले कुरापत, ह्याचा एकदा संपवावं लागते म्हणले ह्याला। मग आम्ही त्यांना विचारलं, असं का? म्हणले नाही तुम्हाला नाही म्हणलो, दुसऱ्याला म्हणलं, तुम्हाला नाही म्हणलं, पण ते आम्ही बघितलं तर त्यांच्या तोंडाचा वास भकभका येऊ लागला, आणि आम्ही त्यांना रितसर मागणी केली की त्यांचं मेडिकल करावं, आणि ज्या काही प्रकार आत्तापासून पहिल्या बूथवर 11 मध्ये झाला, 1 मध्ये झाला, 12 मध्ये झाला, त्याच्यातसुद्धा काही अधिकारी आणि पोलीस संगनमताने आमच्या देखत ते CCTV कॅमेरे पाहिले तर हाताने बटणं दाबत होते, पण आम्ही तिथं दिवसभर थांबल्यामुळं थोडा प्रकार टळला। पण आधी जे 2-3 तास झाले आम्ही थोडं इकडे तिकडे गेलं की सारखं चालू होतं, पण आम्ही ह्याची सुद्धा मागणी केलेली आहे। रितसर आम्ही इलेक्शन कमिशनरला दिली आहे, पण आम्हाला कुठलंही त्यांचं सहकार्य मिळत नाही आहे, आणि आता गेली 5-6 तास हे सगळं आम्हाला गेटच्या बाहेर करून ह्यांनी मध्ये काय गोंधळ करायलेत किंवा मध्ये काय चालू आहे ह्याची आम्हाला शंका आहे, म्हणून आम्ही ह्यांचे सगळ्यांचे मेडिकल करावे
आणि इथं चांगले अधिकारी द्यावेत ही मागणी केली. आता पोलीस स्टेशनला सुद्धा रीतसर सगळ्या पळीनं जनतेनं दिलेल्या भावनेचा आदर करण्यासाठी किंवा त्याच्यात काही गोळ होऊ नये, मग कुणाचा असो, जनतेनं दिलेलं मतपेटी बंद आहे, पण त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार यांनी आम्ही पद्धतशीरपणे लेखी दिलं, पण आम्हाला कुठलंही काही कार्ड दिलं नाही. पुन्हा म्हणले तुम्हाला पहिलं जे मतदान कार्ड दिलं हे, तर हे फक्त 1 दिवसासाठी कार्ड होतं इलेक्शन दिवशीचं. आम्हाला 17 दिवस कार्ड लागणार आहेत. आम्हाला ह्याच्यामुळे हाकलून लावलं सगळ्याला बाहेर आणि त्यांच्याच मध्ये पोलिसचा यांचा काय गोंधळ चालू आहे हे अद्याप आम्हाला कळालं नाही. आणि हे ह्यांच्याच पद्धतीनं आरे रावेची भाषा कोणाला आलं की हे आरे तुरे चालू आहे. बरं काय झालं तर तुमची जबाबदारी, आमची एकूण एकावर लोटालोटी चालू आहे, पण ह्याच्यात काही मोठा होण्याची दाट शक्यता आहे. कारण हे सगळे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या ह्याच्याखाली आदेशाखाली वागतात हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि सगळ्या परळीकरांना माहिती, बीड जिल्ह्याला माहिती. कारण ह्याच्यात इथं काहीतरी मोठं षडयंत्र होण्याची शक्यता आहे.